मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्हा दौऱ्यावर. परतूर शहरात देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार. निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याने प्रकरण कोर्टात. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ज्यांच्यामुळे आपलं घर फुटलं तो बेईमान आहे. वैद्यनाथ मंदिरावरील त्यांनी हातोडा चालवला. धनंजय मुंडेंची दीपक देशमुखांवर नाव न घेता टीका. आम्ही कमी बोलतो आणि जास्त विकास कामं करतो. महिलांसाठी आणि जनसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या. योजनेमुळे लाडक्या बहिणी लखपती झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. विकास कामातील स्पीड ब्रेकर दूर करावे लागतील. हे स्पीड ब्रेकर मराठवाड्यात असता कामा नये. अशोक चव्हाणांची आमदार बांगर यांच्यावर टीका. धारावी कोळीवाड्याचे बाह्य सीमांकन आणि विस्तारित जमीन निश्चित करा. तोपर्यंत डीआरपीचे कोणतेही सर्वेक्षण करू नका. मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. आज एसआरएच्या कार्यालयात खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न. बैठकीत धारावीतील काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती. वडनेरामधील ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरणी आमदार रवी राणा आक्रमक. अटकेतील आरोपींची धिंड काढून धुलाई करा. रवी राणा यांची मागणी. भाजपाने विकास कामं केली तर पैसे का वाटतात? भाजपाला मतासाठी 10,000 वाटण्याची काय गरज? माजी आमदार राजन तेलींचा भाजपाला सवाल. आमदार सचिन अहिर यांनी निलेश राणेंचं केलं अभिनंदन. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात सापडले पैसे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सचिन अहिर यांची मागणी. कल्याण डोंबिवलीत काँग्रेसची भाजपा झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप. काँग्रेसच्या निष्ठावंतांना डावलल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. धुळ्यात भाजपाला मोठा धक्का. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाच्या माजी उपजिल्हाध्यक्षांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. शिवसेनेने राजकीय पटलावर आपली ताकद वाढवली. काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर भाजपमध्ये प्रवेश. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. सरकारमध्ये नसणाऱ्यांना निवडून देऊ नका. कुरवाडीच्या प्रचार सभेमध्ये कुरवाडीकरांना अजित पवारांचा सल्ला. आपल्या घरात अनधिकृतपणे तपास केला. कालचा प्रकार निंदनीय होता. निलेश राणेंनी अनधिकृतपणे आपल्या घरी प्रवेश केला. विजय केनवडेकर यांची प्रतिक्रिया. आपण प्रामाणिकपणे काम करून घर चालवतो. आम्हाला सावंतवाडीत येऊन 80 वर्ष झालेत. पैसे आपल्या व्यवसायातील होते. विजय केनवडेकर यांचं वक्तव्य. आपल्या कुटुंबाला दहशतीखाली ठेवू नका. आपला व्यवसाय असल्याने थोडे पैसे बाळगावे लागतात. विजय केनवडेकर यांचं वक्तव्य. आपले 7 मजली इमारतीचं काम सुरू आहे. आपल्याकडे मोलमजुरी करणाऱ्यांना पैसे आपल्याला द्यावे लागतात. हवं तर आपल्या घराची आणि व्यवहाराची पुन्हा तपासणी करा. विजय केनवडेकर यांचं विधान. आपण भाजपाचा कार्यकर्ता आहे. आपल्यावर कितीही दबाव टाकला तरी आपण भाजपाचं काम करणार. विजय केनवडेकर यांचं विधान. इंडिया आघाडीची पुढच्या आठवड्यात बैठक. 4 डिसेंबर नंतर खासदार संजय राऊत दिल्लीत येणार. देशातील अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर राजकारण थांबवणार. पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. कोल्हापुरात सीपीआर हॉस्पिटलमधून खोटे अपंगाचे दाखले देत महाघोटाळा केला. ठाकरे गटाचा आरोप. मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर अधिपत्याखालील आरोग्य विभागावर उभं केलं प्रश्नचिन्ह. संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांची रेड. झाडाझडती करून गुन्हेगारासारखी वागणूक देणं गंभीर. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार. शिवसेनेचे संपर्क प्रमुख हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. बनावट जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र रोखण्यासाठी एसओपी जाहीर. एसओपीनुसार नसलेले अर्ज तात्काळ रद्द करावे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महत्त्वाचे आदेश. भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र. मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांनी व्यक्त केली नाराजी. अकोल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या. राष्ट्रवादीचे युवक विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगर प्रमुख वैभव घुगेच्या आत्महत्या. जिल्ह्यात खळबळ. वैभव घुगे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय.
आरएसएस ही नोंदणीकृत संघटना नाही, प्रकाश आंबेडकर यांची आरएसएसवर टीका। 2 तारखेपर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे, निलेश राणे यांच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांचं उत्तर। केंद्राच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यास मंजुरी, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला शेतकऱ्यांना होणार फायदा, कडधान्य आयात कमी करत आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा निर्णय। टी शर्ट पोस्टमुळे कुणाल कामरा अडचणीत, नागपूर पोलिसात कुणाल कामरा विरोधात तक्रार, भाजप युवा मोर्चाच्या वतीनं तक्रार दाखल, कामरावर तातडीने कारवाई करण्याची मागणी। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व अनावश्यक बांधकाम रस्त्यांची कामं थांबवा, मकरंद नार्वेकर यांची मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र। पालिकेची रस्ते स्वच्छता धूळ नियंत्रण मोहीम, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची मोहीम 28 ते 30 नोव्हेंबर 2 दिवसीय मोहीम। केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम, कचऱ्यात मिळालेले सोन्याचे दागिने महिलेला केली परत, कल्याण पूर्वेच्या सोसायटीतील माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रकार। मार्गशीर्ष गुरुवार निमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची लक्ष्मी माता रूपात अलंकारिक पूजा, नयनरम्य आणि आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांची अंबाबाई मंदिरात प्रचंड गर्दी। दिशा सालियांच्या मृत्यूला 5 वर्ष उलटली तरीही तपास अद्याप पूर्ण झाला नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना उच्च न्यायालयाचा दणका, फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात मागितली होती दाद, न्यायालयाने दिलासा देण्याऐवजी ठोठावला दंड। गावांचा कायापालट करण्यासाठी आता स्मार्ट इंटेलिजंट विलेज प्रकल्प, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 75 गावात राबवणार प्रकल्प। मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी, 7 दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा मुराजी पटेलांचा इशारा। मुंबईत रंगणारा 25वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा, मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई तामणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांच्यासह कुमार सानू, सोनू निगम आणि आमदार मैथिली ठाकूरला 25वा बालगंधर्व पुरस्कार जाहीर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयासमोर पाल भेट आंदोलन, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील जेवणामध्ये पाल आढळून आल्याने 30हून अधिक विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल। मुंबईत फुटपाथ आणि इमारतींवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही, बी आणि एल आकाराला जाहिरातीला परवानगी, पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्वे 2025 जाहीर। जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 वाजेपर्यंतच शिक्षक गैरहजर, विद्यार्थी बसले ताटकळत, वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील झोडगाबू येथील हा प्रकार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष। वसई पोलीस ठाण्याची जागा हडपली, पालिकेचे माजी सभापती जमील शेख यांच्यावर गुन्हा दाखल। वाशिमच्या कामरगाव रुग्णालयाच्या स्थलांतरित नव्या इमारतीवर 29 लाख रुपये खर्च, मात्र मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रुग्णालय स्थलांतर अद्याप रखडलं। धाराशिवमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने ग्रामस्थ आक्रमक, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रचले सरळ। 20 लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवला, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक घटना, सरपंचांनी बैठकीला बोलावल्याने अंगणवाडीला कुलूप, अंगणवाडीतील सेविकांचा खुलासा। यवतमाळच्या आरोग्य विभागातील 1 कर्मचारी निलंबित, दिव्यांग ऑफलाईन प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई, प्रकरणामध्ये निलंबितांची संख्या आता 22वर। टीईटी पेपर फुटीच्या तपासासाठी पुण्यात पोलीस दाखल, प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या रितेश कुमारचा शोध सुरू। कोल्हापूरच्या शिरोळमधील तेरवाड बंधाऱ्याची दुरुस्ती निकृष्ट, स्वाभिमानी युवा आघाडी आक्रमक, दुरुस्तीसाठी शासनाने 70 लाख रुपयांची दिली होती मंजुरी, ठेकेदार आणि अभियंत्यांवर कारवाईची मागणी। सोने चांदीच्या भावात चढ उतार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,26,081 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 1 किलो चांदीचा भाव 1,59,025 रुपयांवर। मालेगाव अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली। धाराशिव नगर परिषदेची निवडणूक स्थगित, 3 प्रभागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित।
सिल्लोड नगर परिषद निवडणूक प्रचाराचा जोर वाढला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सजवलेल्या दुचाकी रिक्षा आणि चारचाकी वाहनातून प्रचार सुरू. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी ऑटो रिक्षांवर भुंगे लावून उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. मनपाच्या प्रारूप मतदार यादीवरून कोल्हापुरात शिवसेना आक्रमक. शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट. राजीव क्षीरसागर यांच्या नेतृत्वात घेतली भेट. नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षणाच्या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावलं. रत्नागिरीत लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू. लांजा नगरपंचायतीत महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सावली कुरूप यांना मिळाली. जळगावमध्ये रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुशीला पाटील यांचा प्रचार सभेला महिलांची गर्दी. नवी मुंबईत दुबार नावे होणार रद्द. 45,000पेक्षा जास्तीची नावं दुबार असल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीत बिघाडी झाल्याने चौरंगी लढत रंगणार. त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला. रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेत महायुती विरुद्ध मवी अशी थेट लढत. लांजात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार. सावली कुरूप यांना महायुतीकडून उमेदवारी. परभणीच्या पूर्णा तालुक्यात मुंबरमध्ये 12 एकर ऊस जळून खा. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तोडणीसाठी तयार असलेला ऊस जळाल्याने शेतकरी संकटात. 2 कारची समोरासमोर धडक. 2 शिक्षकांचा जागीच मृत्यू. अमरावती मार्डी रोडवर भीषण अपघात. पुण्यात विश्रामबाग परिसरात तरुणीची आत्महत्या. 9व्या मजल्यावरून उडी घेत तरुणीची आत्महत्या. पुण्याच्या औंध परिसरात बिबट्याचा वावर. वन विभागाकडून पेट्रोलिंगद्वारे बिबट्याचा शोध सुरू. बिबट्या आला तर मोबाईलवर गाणे वाजवा. नागरिकांना वन विभागामार्फत सतर्क राहण्याचे आवाहन. सोलापुरात कारला भीषण आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभ्यासिकेच्या पिण्याच्या पाण्यामध्ये निघाले जंतू. विद्यार्थ्यांनी जंतुयुक्त पिण्याचे पाणी पिल्यामुळे आजारी पडल्याचा केला आरोप. संबंधित अभ्यासिकेकडून नवीन पाण्याचे फिल्टर बसवले जाईल असं आश्वासन. अहिल्यानगरमध्ये गेल्या 3 महिन्यात पकडलेल्या 23 बिबट्यांपैकी 3 बिबट्यांचा मृत्यू. जेरबंद करताना 2 बिबट्या जखमी. त्याचा निमोनियामुळे मृत्यू. विरारमध्ये 11 वर्षाच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू. मित्रांसोबत खेळत असताना पाय घसरून पडल्याची माहिती. ठाण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस. रस्त्यावर उभ्या असलेल्या सरबताच्या गाडीवर गटाराचं पाणी वापरलं जात असल्याचा प्रकार समोर. पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात. अपघातात कार चालक किरकोळ जखमी. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी नाही. काश्मीरा परिसरात फुटपाथवर सापडला तरुणाचा मृतदेह. मृत्यूचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. रक्षा विसर्जनावरून कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीमध्ये हाणामारी. अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून नातेवाईकांना मारहाणीसाठी तिरडीच्या काठ्यांचा वापर. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपुरात वाघाने रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग. तब्बल अर्धा तास वाघाने ठिय्या मांडल्याने बंद होता महामार्ग. महाबळेश्वरमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश. पुण्याच्या खेड तालुक्यात तरुणावर गोळीबार. जुन्या हाणामारीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती. गोळीबारात तरुणाचा मृत्यू. नालासोपारा ट्रेनमधून पडून एकाचा मृत्यू. 1 जण जखमी. जखमीवर रिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरू. महाग पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणाऱ्या गाढविणीच्या दुधाची किंमत तब्बल 7,000 रुपये प्रति लिटर. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाला मारहाण. किरकोळ कारणावरून तरुणाला टोळक्यांकडून मारहाण. 4 ते 5 जणांनी केली मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पुण्यात कोयता गँगची दहशत. कोयता गँगचा पानटपरी चालकावर हल्ला. व्यापारी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई. 14 मोटरसायकल चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद. चोरट्यांकडून सुमारे 8,50,000 रुपये किमतीच्या 14 दुचाकी जप्त.
जळगाव जिल्ह्यात नकली नोटांची तस्करी या प्रकरणी 4 संशयितांना नागरिकांकडून चोप, आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यात 2 महिलांचा संशयास्पद मृत्यू, महिलांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, महिलेच्या पोलिसांकडून तपास सुरू। मालेगावच्या 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला सुनावली 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार। जालन्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारं रॅकेट उघडकीस, 2 आरोपींना अटक, 2 मुख्य आरोपींसह 6 महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये तरुणीची हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची प्राथमिक माहिती। कोल्हापुरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 63 लाखांची फसवणूक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मावळमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार, सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही। कोल्हापूरच्या चुटकीवाल्या भोंदूबाबाची पोलिसांकडून तपासणी, बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू, भोंदूबाबाचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात। केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम, कचऱ्यात मिळालेले सोन्याचे दागिने महिलेला केले परत, कल्याण पूर्वेच्या सोसायटीतील माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रकार। मार्गशीर्ष गुरुवार निमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची लक्ष्मी माता रूपात अलंकारिक पूजा, नयनरम्य आणि आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांची अंबाबाई मंदिरात प्रचंड गर्दी। दिशा सालियांच्या मृत्यूला 5 वर्ष उलटली तरीही तपास अद्याप पूर्ण झाला नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना उच्च न्यायालयाचा दणका, फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात मागितली होती दाद, न्यायालयाने दिलासा देण्याऐवजी ठोठावला दंड। गावांचा कायापालट करण्यासाठी आता स्मार्ट इंटेलिजंट विलेज प्रकल्प, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 75 गावात राबवणार प्रकल्प। मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी, 7 दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा मुराजी पटेलांचा इशारा। मुंबईत रंगणारा 25वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा, मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई तामणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांच्यासह कुमार सानू, सोनू निगम आणि आमदार मैथिली ठाकूरला 25वा बालगंधर्व पुरस्कार जाहीर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयासमोर पाल भेट आंदोलन, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील जेवणामध्ये पाल आढळून आल्याने 30हून अधिक विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल। मुंबईत फुटपाथ आणि इमारतींवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही, बी आणि एल आकाराला जाहिरातीला परवानगी, पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्वे 2025 जाहीर। जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 वाजेपर्यंतच शिक्षक गैरहजर, विद्यार्थी बसले ताटकळत, वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील झोडगाबू येथील हा प्रकार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष। वसई पोलीस ठाण्याची जागा हडपली, पालिकेचे माजी सभापती जमील शेख यांच्यावर गुन्हा दाखल। वाशिमच्या कामरगाव रुग्णालयाच्या स्थलांतरित नव्या इमारतीवर 29 लाख रुपये खर्च, मात्र मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रुग्णालय स्थलांतर अद्याप रखडलं। धाराशिवमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने ग्रामस्थ आक्रमक, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रचले सरळ। 20 लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक घटना, सरपंचांनी बैठकीला बोलावल्याने अंगणवाडीला कुलूप, अंगणवाडीतील सेविकांचा खुलासा। यवतमाळच्या आरोग्य विभागातील 1 कर्मचारी निलंबित, दिव्यांग ऑफलाईन प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई, प्रकरणामध्ये निलंबितांची संख्या आता 22वर। टीईटी पेपर फुटीच्या तपासासाठी पुण्यात पोलीस दाखल, प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या रितेश कुमारचा शोध सुरू। कोल्हापूरच्या शिरोळमधील तेरवाड लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।